नमस्कार. भाग 1. गण म्हणजे काय? आपण सर्वजण वेगवेगळ्या स्वभावाचे असतो. काही लोक खूप शांत, दयाळू आणि धार्मिक असतात, काही लोक वास्तववादी आणि बुद्धिमान असतात, तर काही लोक खूप आक्रमक, शक्तिशाली आणि नेतृत्व करणारे असतात. यामागे वैदिक ज्योतिषशास्त्रात एक खास संकल्पना आहे, गण. गण म्हणजे व्यक्तीचा जन्मजात मानसिक आणि आध्यात्मिक स्वभाव. प्रत्येक व्यक्तीचा जन्म 3 गणांपैकी एका गणात होतो: देवगण, मनुष्य गण किंवा राक्षस गण. हे गण तुमच्या जन्म नक्षत्रावर आधारित असतात. गण म्हणजे फक्त धार्मिक संकल्पना नाही, तर व्यक्तिमत्वाचा प्रकार आहे. तुमचा गण तुमचा स्वभाव, विचार, भावना, करिअरचा मार्ग, नातेसंबंध आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकतो. काही लोक शांत असतात, तर काही लोक संघर्ष करायला तयार असतात. काही लोक पैशापेक्षा मूल्यांना महत्त्व देतात, तर काही लोक सत्ता आणि यशासाठी जन्मलेले असतात. हे सगळं गणाशी जोडलेलं आहे. आज आपण देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण यांचा सविस्तर अर्थ समजून घेणार आहोत. तुमचा जन्म कोणत्या गणात झाला आहे हे जाणून घेऊन तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. भाग 2. देवगण, दयाळू आणि आध्यात्मिक लोक. देवगण म्हणजे दैवी, सात्विक आणि शांत स्वभावाचे लोक. हे लोक जन्मतःच दयाळू, संयमी आणि नैतिक असतात. त्यांना भांडण, हिंसा आणि फसवणूक आवडत नाही. ते सत्य, धर्म आणि कर्मावर विश्वास ठेवतात. देवगण लोकांना लोकांची मदत करायला खूप आवडते. ते गरीब, दुःखी आणि गरजू लोकांसाठी काहीही करायला तयार असतात. कधी कधी लोक त्यांचा फायदा घेतात, पण तरीही ते वाईट होत नाहीत. प्रेम आणि नातेसंबंधात देवगण लोक खूप निष्ठावान असतात. ते जोडीदारासाठी त्याग करतात, कुटुंबासाठी स्वतःला विसरतात आणि शांततेचा मार्ग निवडतात. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे समर्पण. करिअरमध्ये देवगण लोक शिक्षक, डॉक्टर, योगगुरू, साधू, संत, समाजसेवक किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून खूप यशस्वी होतात. पैशापेक्षा त्यांना समाधान महत्त्वाचे असते. देवगण लोक म्हणजे घरातली लक्ष्मी, कारण ते घरात शांती, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा आणतात. भाग 3. मनुष्यगण, वास्तववादी आणि बुद्धिमान लोक. मनुष्यगण म्हणजे संतुलित आणि व्यावहारिक स्वभावाचे लोक. हे लोक भावना आणि बुद्धी यांचा समतोल ठेवतात. ते ना खूप आध्यात्मिक असतात, ना खूप आक्रमक, ते मध्यम मार्ग निवडतात. मनुष्यगण लोक खूप बुद्धिमान असतात. ते परिस्थिती समजून घेतात, योग्य निर्णय घेतात आणि जीवनात प्रगती करतात. त्यांना मेहनतीवर विश्वास असतो आणि ते संघर्ष करण्यास तयार असतात. प्रेमात मनुष्यगण लोक समजूतदार असतात. ते जोडीदाराशी तर्कशुद्ध विचार करतात, नात्यात स्थिरता ठेवतात आणि कुटुंब व करिअर यांचा समतोल राखतात. करिअरमध्ये मनुष्यगण लोक बिझनेस, इंजिनिअरिंग, बँकिंग, प्रशासन, व्यापारी किंवा उद्योजक म्हणून खूप यशस्वी होतात. ते पैसा, कुटुंब आणि समाज यांचा संतुलित विचार करतात. मनुष्यगण लोक घराला स्थिरता देतात. ते कुटुंबासाठी मजबूत आधारस्तंभ असतात. भाग 4. राक्षसगण, शक्तिशाली आणि नेतृत्व करणारे लोक. राक्षसगण म्हणजे शक्तिशाली, आत्मविश्वासी आणि आक्रमक स्वभावाचे लोक. राक्षसगण म्हणजे वाईट लोक नव्हेत, तर प्रबळ व्यक्तिमत्व असलेले लोक. राक्षसगण लोक कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. त्यांच्यात नेतृत्वाची जन्मजात क्षमता असते. ते जोखीम घ्यायला घाबरत नाहीत आणि मोठे स्वप्न पाहतात. प्रेमात राक्षसगण लोक खूप तीव्र भावना ठेवतात. ते जोडीदारावर खूप प्रेम करतात, पण कधी कधी पॉझेसिव्ह आणि डॉमिनेटिंग असतात. ते आपल्या माणसांसाठी ढाल बनतात. करिअरमध्ये राक्षसगण लोक राजकारण, बिझनेस, सैन्य, CEO, ट्रेडिंग, अभिनय किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात खूप यशस्वी होतात. राक्षसगण लोक जग बदलण्यासाठी जन्मलेले असतात. भाग 5. 3 गणांमधील मुख्य फरक. देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण यांच्यात मोठा फरक आहे. देवगण लोक शांत, दयाळू आणि आध्यात्मिक असतात. मनुष्यगण लोक व्यावहारिक आणि संतुलित असतात. राक्षसगण लोक आक्रमक, शक्तिशाली आणि नेतृत्व करणारे असतात. देवगण लोक प्रेमात त्याग करतात, मनुष्यगण लोक समजूतदार असतात आणि राक्षसगण लोक प्रेमात तीव्र आणि प्रोटेक्टिव्ह असतात. करिअरमध्ये देवगण लोक सेवा क्षेत्रात यशस्वी होतात, मनुष्यगण लोक व्यवसाय आणि नोकरीत प्रगती करतात आणि राक्षसगण लोक सत्ता आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात चमकतात. तीनही गण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण तीनही आवश्यक आहेत. भाग 6. तुमचा जन्म कोणत्या गणात झाला आहे? प्रत्येक माणूस वेगळ्या स्वभावाचा असतो आणि हा स्वभाव वैदिक ज्योतिषानुसार जन्मतःच ठरलेला असतो. तुमचा गण तुमच्या जन्म नक्षत्रावर आधारित असतो. जन्मतारीख, वेळ आणि जन्मस्थान यांच्या आधारे कुंडली तयार केली जाते
आणि त्यातून तुमचं नक्षत्र आणि गण समजतो. गण जाणून घेणं म्हणजे स्वतःला ओळखणं. उदाहरणार्थ, देवगण व्यक्तीला शांतता, सेवा आणि आध्यात्मिकतेकडे ओढ असते. मनुष्य गण व्यक्ती जीवनात संतुलन, कुटुंब आणि करिअर यांचा समतोल राखते. राक्षस गण व्यक्ती मोठे स्वप्न पाहते, नेतृत्व करते आणि संघर्षाला घाबरत नाही. तुमचा गण कळल्यानंतर तुम्ही तुमची ताकद ओळखू शकता, कमकुवतपणा सुधारू शकता आणि जीवनात योग्य दिशा ठरवू शकता. गण हे तुमचं भविष्य नाही, पण तुमच्या स्वभावाचा आरसा आहे. भाग 7. विवाह आणि गण दोष. भावनिक समज. भारतीय परंपरेत लग्न जुळवताना गण दोष खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण वेगवेगळ्या गणांचे लोक वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. देवगण आणि राक्षसगण एकत्र आल्यास विचारांमध्ये संघर्ष होऊ शकतो. देवगण शांतता शोधतो, तर राक्षसगण शक्ती आणि नियंत्रण शोधतो. मनुष्यगण हा संतुलित असल्यामुळे दोन्ही गणांसोबत जुळवून घेऊ शकतो. पण लक्षात ठेवा, गण दोष म्हणजे लग्न न होण्याचा दोष नाही. आजच्या काळात प्रेम, संवाद, समजूतदारपणा आणि विश्वास यांना जास्त महत्त्व आहे. अनेक यशस्वी जोडपी वेगवेगळ्या गणांची असतात. कारण प्रेम गण पाहत नाही, ते मन पाहतं. गण फक्त मार्गदर्शन आहे, अंतिम निर्णय नाही. भाग 8. आध्यात्मिक संदेश आणि जीवन तत्वज्ञान. देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण हे तीनही मानवजातीसाठी आवश्यक आहेत. देवगण लोक जगात दया, करुणा आणि अध्यात्म आणतात. मनुष्यगण लोक समाजात संतुलन, शहाणपण आणि व्यवस्थापन आणतात. राक्षसगण लोक जग बदलतात, नेतृत्व करतात आणि इतिहास घडवतात. जर जगात फक्त देवगण असते तर शक्ती नसती. जर फक्त राक्षसगण असते तर दया नसती. आणि जर फक्त मनुष्यगण असते तर संतुलन हरवले असते. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा गण कोणताही असो, तुमचं कर्मच तुमचं भविष्य ठरवतं. चांगला देवगण वाईट होऊ शकतो आणि राक्षसगण संत होऊ शकतो. तुमचं जीवन तुमच्या हातात आहे. कलियुगात कोणता गण जास्त यशस्वी? पैसा आणि सत्ता राक्षसगण. स्थिर जीवन आणि प्रगती मनुष्यगण. आत्मिक शांती आणि पुण्य देवगण. कलियुगात बाह्य यश राक्षसगण लोकांना मिळतं, पण आंतरिक शांती देवगण लोकांना मिळते. मनुष्यगण लोक दोन्हीचा संतुलन साधतात. शक्तिशाली आध्यात्मिक संदेश. कलियुगात देवगण लोक संघर्ष करतात, मनुष्यगण लोक जुळवून घेतात, राक्षसगण लोक राज्य करतात. पण शेवटी पैसा मृत्यूसोबत जात नाही. सत्ता आयुष्यभर टिकत नाही. फक्त कर्म आणि आत्मा टिकतो. म्हणून तुमचा गण काहीही असो, तुमचं कर्मच तुमचं भविष्य ठरवतं. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.